रायगड रोह्यातील अष्टमी येथून माणुसकीचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे। अष्टमी परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका वयोवृद्ध महिलेचा समाजसेवकाच्या तत्परतेमुळे जीव वाचल्याची घटना घडली। संबंधित महिला भाडोत्री म्हणून एकटीच अष्टमी येथे राहत होती। महिला बेशुद्ध अवस्थेत होती आणि तिच्या तोंडातून रक्तस्राव होत होता। याची माहिती मिळताच समाजसेवक बिलाल मोरबेकर यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि नवीद नातेकर या तरुणाच्या मदतीने जखमी वृद्ध महिलेला रिक्षामध्ये बसवून उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल केले। रुग्णालयात डॉक्टर प्राची नरेश पाटील यांनी महिलेला तात्काळ आणि योग्य उपचार दिले। वेळेवर मिळालेल्या उपचारामुळे महिलेची प्रकृती सुधारली। समाजसेवकाची तत्परता, तरुणाची मदत आणि डॉक्टरांची माणुसकी या तिन्हींच्या समन्वयातून एका वृद्ध महिलेचे प्राण वाचले असून या घटनेचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे। 5 वाजता का बिलाल भाई एक काकी पडलेली आहे तोंडावरती। माझ्या कामाला जात होतो, काम महत्त्वाचा होता, पण मी बघितला का मला कॉल आलेला आहे। तसंच मी रिक्षा घेतली आणि तिकडे आश्रमला वळवली आणि माहिती घेतली का कुठे पडलेली आहे। मग तिथे गेल्याच्या नंतर बघितला का रस्त्यावरती ती पडलेली आहे, तोंडातनं रक्त येत आहे, चेहऱ्यावरती लागलेलं आहे, कमरेवरती लागलेलं आहे, ते कुशी पडलेले होते। मग विचारपूस करून मी त्यांना आपल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये केस पेपर काढला। केस पेपर काढल्याच्या नंतर पाटील मॅडम आहे, प्रचक्ता पाटील, नरेश भाईंची मुलगी, एकदम चांगला काम करतात आहे। कधी पण कुठला पण पेशंट नेल्याच्या नंतर ते डॉक्टर नाही, एक घरगतीन काम करत आहे ते डॉक्टर। ताकी मी अनेक वेळा असे पडलेले पेशंट घेऊन गेल्याच्या नंतर त्या टायमाला तेच डॉक्टर असतात, तीच मुलगी असते आणि एवढा छान काम करत असते का कधी डॉक्टर विचारत राहतात काय झालं काय नाही, पण ती स्वतःहून पुढे येऊन पुढार घेऊन ती तिथे उपचार करते। अनेक वेळा मी बघितलेलं आहे का ते डॉक्टरागतीन नाही बिहेव करत, एक घरातल्या माणसागतीन विचारपूस आणि चांगला ही करणे, स्वभाव करणे, एक चांगली संस्कृती आहे त्यांच्यामध्ये। मी अनेक पेशंट घेऊन जात होतो। आता त्या महिलेला काय तेवढा विचारपूस केला नाही, तिचा कोण हाही नाही तिथे, आश्रमला राहते ती तिथे। पण उपचार केल्याच्या नंतर तिला जे जरूरत होते ती बोलली म्हणा, ते जरूरतचे वस्तू की तिला आम्ही तिथे घेऊन दिले, काही पैसे पण तिच्या हातामध्ये दिले आणि तिला सांगितलं की बाबा आता कुठे काय बाहेर निघू नको, आराम करा जरा, सलाईन बिलाईन डॉक्टरनी लावलेले आहेत तुम्हाला, तोंडामधनं रक्त येत होता, कापूस तिथे टाकले तिच्या तोंडामध्ये, गरज आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगतो सर्वांना का ज्या जे पण आई वडील आहेत त्यांना माझा एकच मेसेज आहे का आई वडिलांबरोबर चांगले स्वभाव ठेवा, ताकी जगामध्ये तुमच्याकडे पैसे, धन दौलत, चांगल्या फ्लॅटमध्ये, चांगल्या बंगल्यामध्ये तुम्ही राहिलेत, ते तुम्हाला आई वडील ना आहेत आणि तुम्ही आई वडिलांना सोडून जर तिथे राहता ते तुम्हाला सुख भेटणार नाही। लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये परमेश्वर ते आहेच समजा, पण आई वडील पहिले आहेत। आईने जन्म दिला आहे आपल्याला, आपल्याला अधिकार आहे। तुम्ही बघा कुठल्या जर कंपनीमध्ये जर तुम्ही अमेरिकन कंपनीमध्ये जाल, ते त्यांचे जे आपण ॲग्रीमेंट करतो त्यांच्या हिशोबाने चालतो, त्यांच्या हिशोबाने चालला नाही ते आपल्याला ते कामावरून काढून टाकतात। आई वडिलांच्या हिशोबाने आपण राहू ना, ते आपल्याला ते अमेरिकन कंपनीमध्ये ते बोनस ही भेटेल, पुढे भेटेल, पण आई वडिलांच्या जर हिशोबाने आपण जगामध्ये जर चालू ना, ते आपल्याला स्वर्ग भेटेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।